कोल्हापुरातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या आणि घरेलू मोलकरीण शेतमजूर आणि परिचारिका चळवळीच्या नेत्या कॉम्रेड सुशीला यादव यांचं 1 जुलैला निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध डाव्या चळवळीतील संघटनांनी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं शोकसभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी कॉम्रेड सुशीला यादव यांनी चळवळीबरोबरच कुटुंब चालवण्यासाठी पुस्तक विकण्यापासून आरोग्य परिचारिकेपर्यंत विविध कामं केल्याचं सांगितलं. 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या मोलकरणींचं संघटन होणं शक्य नव्हतं. अशांना एकत्रित करत राज्यव्यापी संघटन उभं करण्याचं आणि त्यांना आधार देण्याचं महान कार्य त्यांनी केल्याचं सांगितलं. विजय देवणे यांनी मोलकरणीसह शेतमजूर आणि परिचारिका संघटनांच्या माध्यमातून हजारो महिलांना संघटित करून त्यांच्यात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करून देण्याचं महान काम त्यांनी केल्याचं सांगितलं. ज्येष्ठ कामगार नेते BL बर्गे यांनी मोलकरीण कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी खासबाग मैदानात दिवंगत उपमुख्यमंत्री RR पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मेळावा घेत राज्यकर्त्यांना कष्टकऱ्यांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिल्याचं सांगितलं. आयटकचे राज्य कार्यकारिणी जिल्हा जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी दिवंगत गोविंद पानसरे यांच्याबरोबर सुरू असलेल्या चळवळीचा लढा त्यांनी नेटानं पुढं नेत यासाठी आपलं सर्व कुटुंब कम्युनिस्ट चळवळीला समर्पित केल्याचं सांगितलं. या प्रसंगी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी कॉम्रेड दिलीप पवार, अतुल दिघे, स्मिता पानसरे, सतीशचंद्र कांबळे, अनुराधा भोसले, अनिल भमाने यांच्यासह डाव्या चळवळीच्या नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.